नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धा 2026 पर्व दुसरे या स्पर्धेकरता मी स्वप्नील सुरेश वाळंज, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथून माझी स्वरचित केलेली रचना आपल्यापुढे सादर करतो आहे. रचनेचं शीर्षक आहे पाऊल वाट. पाऊल वाट ही विखुरलेली नदी नाल्यातून वाहत आली. पाऊल वाट ही विखुरलेली नदी नाल्यातून वाहत आली. मातीच्या एका कणाकणात कहाणी पावसाची कोरली. मातीच्या एका कणाकणात कहाणी पावसाची कोरली. चालता चालता येई थकवा, डोक्यावर लागे उन्हाची भर. चालता चालता येई थकवा, डोक्यावर लागे उन्हाची भर. सुखदुःखाच्या या वाटेवर मध्येच पडे पावसाची सर. सुखदुःखाच्या या वाटेवर मध्येच पडे पावसाची सर. जगाच्या या पाऊलखुणा पाऊल वाटेतच अडकल्या. जगाच्या या पाऊलखुणा पाऊल वाटेतच अडकल्या. बालपणीच्या आठवणी त्या फक्त मनामध्येच जपल्या. बालपणीच्या आठवणी त्या फक्त मनामध्येच जपल्या. स्वप्नांचे दार वाटेत माझ्या मज नवे अनुभव देत होते. स्वप्नांचे दार वाटेत माझ्या मज नवे अनुभव देत होते. काटे पसरले वाटेत कितीदा, मित्रांची साथ संगत मिळते. काटे पसरले वाटेत कितीदा, मित्रांची साथ संगत मिळते. मागे वळून पाहता दिसले ठसे पाऊलांचे उमटलेले. मागे वळून पाहता दिसले ठसे पाऊलांचे उमटलेले. पाऊलवाट कधी न संपेती, आयुष्याचे त्यात गुपित दडले. पाऊलवाट कधी न संपेती, आयुष्याचे त्यात गुपित दडले. आभाळ भरून येई जेव्हा पुसट पुसट अंधार होई. आभाळ भरून येई जेव्हा पुसट पुसट अंधार होई. एका पावसाच्या सरीने ती पाऊलवाट ही पुसली जाई. एका पावसाच्या सरीने ती पाऊलवाट ही पुसली जाई. ती पाऊलवाट ही पुसली जाई. धन्यवाद.